रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे. खरं तर आज मी परत एक खूप चांगला आणि मस्तपैकी एक फ्लॅट दाखवतो जो 3 BHK म्हणजे कॉम्पॅक्ट म्हणलं तरी चालेल किंवा 2.5 म्हणलं तरी चालेल, पण 3 BHK आहे असा जाणवेल, नक्कीच जाणवेल. पण घराची साईज वाईज खूप मोठा आहे. ग्राउंड प्लस जवळजवळ 15 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. ह्या फ्लॅटमध्ये 2 कार पार्किंग असणार आहेत आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 5,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे. कॉम्प्लेक्स जर विचार केला तर साधारणतः 15 वर्ष जुनं असणारं कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्सचं नाव आहे सत्याशंकर रेसिडेन्सी म्हणून. हे जे कॉम्प्लेक्स आहे हे मानपाडा मुल्लाबाग ह्या लोकेशनला स्थित असणार आहे. भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन याच्यापासून साधारणतः 5 मिनटं वॉकेबल असणार आहे. आणि त्याच पद्धतीचा पोडियम पार्किंगच्या म्हणजे 2 पार्किंग आहेत, पण त्या पोडियम आहेत, कवर्ड असणार आहेत. गॅसची पाईपलाईन म्हणा, त्या सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. जर घर बघितलं तर तसं हे घर खूप चांगले आणि मस्त आहे, कारण की हे मोफा कार्पेट आहे, म्हणजे आरेराच्या अगोदरचा कार्पेट असणारं घर असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण हे घर बघणार आहोत त्यावेळेला ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर आलो तर घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इकडे तुम्हाला 2 लिफ्ट मिळतील, अधिक एका साईडला 3 घरं, अधिक त्या साईडला 3 घरं, असे 6 घरं एका याच्यावरती 2 लिफ्टचं प्रावधान आहे. आणि हे जर तुम्ही बघितलं तर हे जे मालक आहे त्यांनी इथे ह्याचं हे काम वगैरे सगळं करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग घरात ज्यावेळेला आपण एंट्री करणार आहोत तर त्यावेळेला पश्चिमेला बाहेर आपण आज जातो आहे आणि बाहेर येताना हे पूर्वेला असणार आहे. पूर्व आणि पश्चिम अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आतला मिडल फ्लोअरवरती फ्लॅट असणार आहे. हे जे तुम्ही बघताय घराचा हा जो तुमचा हॉल आहे तो खूप मोठा आणि प्रशस्त हॉल असणार आहे. आणि इथे समजा जर तुम्ही विचार केला तर सर बिल्टअपचा जो आहे 1130 हा बिल्टअप असणार आहे आणि 811 जुना कार्पेट मोफा कार्पेट असणारं घर असणार आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्या घरामध्ये किती मोठं हे इथं TV युनिट्स जी साईज आहे ती खूप मोठी आणि प्रशस्त तुम्हाला इथे नक्की जाणवते. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या साईडला जर आपण आलो तर बघा, ह्या साईडला ज्यावेळेला तुम्ही संध्याकाळचं येणार आहात त्यावेळेला हा तुम्हाला इथे स्टँडिंग बाल्कनी टाईप अशी मोठी प्रशस्त अशी जागा आहे, ज्याच्यात तुम्ही प्लांटेशन वगैरे करू शकता. आणि पुढे तुम्हाला निळकंठ ग्रीन नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे ते समोरून तुम्हाला दिसतं. तर अशा पद्धतीचा हा चांगला फ्लॅट आहे. खरं ज्या लोकांना असं वाटते की बाबा मोठं घर हवं आहे आणि जर रहदारी जास्त नको आहे, निवांत एरियामध्ये घर असायला हवं, तर हे घर मला असं वाटतं त्याच्यासाठी असू शकतं. आणि त्याच्यानंतर हे जे बेडरूम आहे हे बघा, हे लोक आता सध्या स्टडी टेबल म्हणून स्टडी रूम म्हणून त्यांनी वापरत आहेत. पण ह्याची रूमची साईज जर तुम्ही बेडरूमची साईज बघितली तर खूप मोठी आणि प्रशस्त आहे. त्या साईडला तुम्हाला परत एक कपाट दिलेलं आहे जे तुम्ही स्टोरेज ठेवू शकता. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर प्रॉपरली बेड लागू शकतो, एवढी मोठी ह्याच्यामध्ये जागा आहे. म्हणजे त्याला हाफ म्हणण्यापेक्षा हे प्रॉपर 3 जरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आहे. आणि त्याच्यानंतर हे किचन आहे. हे किचन जर तुम्ही बघितलं तर किचनची सीलिंग हाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इथे फ्रीज, त्याच्यानंतर इथं परत स्टोरेज आणि ह्या साईडला असं, आणि इथे तुम्ही परत वॉशिंग मशीनसाठी प्रॉपरली पॉईंट दिलेला आहे. आणि जर ह्या आपण किचनमधनं बाहेर बघितलं तर तुम्हाला इकडनं पण क्रॉस व्हेंटिलेशन तुमच्या किचनमध्ये 100% मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण किचनमधनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला हा जो पॅसेज आहे आणि त्याच्यानंतर हा जो आता एक मोठा परत हा बेडरूम असणार आहे. आणि हा बेडरूम तुम्ही बघू शकता, इथे बेडची साईज वाईज जरी बघितलं तर 6x6चा खूप मोठा बेड आहे, तो बसलेला आहे. पलीकडल्या साईडला पण ड्रेसिंग टेबल आहे. ह्या साईडला जरी तुम्ही बघितलं ड्रेसिंग टेबल अधिक एक खुर्ची एवढी मोठी ठेवलेली आहे तरी तुम्हाला याच्यातली जागा मिळते. आणि हे कपाट बघा किती मोठं आणि मस्त त्यांनी ऑलरेडी इथं बनवलेलं आहे स्टोरेजसाठी. आणि मग ह्या साईडला जर आपण आलो तर ह्या साईडला तुम्हाला निळकंठ ग्रीन नावाचं कॉम्प्लेक्स तुमच्या ह्या बेडरूमच्या स्टँडिंग बाल्कनीमधनं दिसतं. आणि ह्या साईडला जर आपण बघितलं तर ग्रीनरी जे येऊरचा डोंगर आहे, हा डोंगराची साईड तुम्हाला ह्या साईडनं दिसते. अधिक ह्याच्या जो पोडियम वगैरे आहे त्याच्या सगळ्या अम्युनिटीज आहेत त्या अशा तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्समध्ये दिसतात. सुनसान नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हे जे प्रोजेक्ट आहे हे भविष्यात येणारं जे मानपाडा मेट्रो स्टेशन आहे ह्या घरापासून ते जी जागा आहे साधारणतः 7 मिनिटाच्या अंतरावरती पायी जरी आपण गेलो तर ते होण्यासारखं आहे. आणि मग हे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे असणार आहे. तुम्ही हे पण बघा, हे मोठं आणि प्रशस्त चांगलं आहे. जर ही खिडकी ओपन ठेवली तर इकडनं हवाचा फ्लो तुमच्या ह्या बाथरूममध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने येतो. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर हे 2 रूम झाले, हॉल झाला आणि शेवटचं बेडरूम बघतो. ह्या शेवटच्या बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तुम्हाला जाणवेल खूप मोठी आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला इथं पण खूप मोठी जागा मिळते. अधिक मग तुमचं हे वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम ह्या साईडला जरी आलं तर हे मोठं आणि प्रशस्त तुम्हाला ह्या साईडला सुंदर असं दिसतं. आणि त्याच्यानंतर मग आपण इकडे जर आलो तर इकडे पण तुम्ही ह्या बेडरूममध्ये बघू शकता की इथे ते ऑलरेडी एक मस्तपैकी मोठं वॉलड्रॉप आहे. ह्या साईडला जर आलात तर इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी पण आहे. ह्या साईडला पण एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे. आणि ह्या खिडकीतनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ही कंपनी आहे किंवा मग ते जे घोडबंदर रोड आहे तुम्हाला प्रॉपरली दिसतो. हिरणंदानी वन पार्क दिसतं. आणि हवेचा ही जर खिडकी उघडली तर परत ह्या फ्लॅटमध्ये खूप चांगली हवा
तुम्हाला ऑटोमॅटिकली येते. म्हणजे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी जर एक खिडकी ओपन केली तर तुम्हाला प्रॉपरली इकडनंही खूप हवा पास होते. आणि परत मग बेडरूमच्या, आता हा एवढा मोठा बेड लावला आहे, तिकडनं पण जागा मोठी आहे, ह्या साईडला पण जागा उपलब्ध आहे. अधिक कपडे सुकवण्यासाठी म्हणून आता यांनी ठेवलेलं आहे. पण इथे जरी बघितलं तुम्हाला तेवढीच मोठी ही बाल्कनी, अधिक पुढे निळकंठ ग्रीन नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे ते, प्लस तुम्हाला त्यातले अम्युनिटीज वगैरे सगळ्या प्रॉपरली दिसतात. ह्या मालकांना हे घर विकायचं आहे. ह्या मालकांनी आत्ता सध्या आपल्याला 1,55,00,000 रुपये ह्याची किंमत कोट केलेली आहे. पण जर समजा आपलं पेमेंट या सगळ्या गोष्टींचा जर अंदाज घेऊन मग ते त्यांना निगोशिएशन करायचं. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याकडे 2 पार्किंग आहेत, त्या पोडियम पार्किंग आहेत, त्याच्यामुळे त्यांनी हा किंमत ही सांगितलेली आहे. पण जर समजा तो फ्लॅट आवडला आणि जर बसायचं ठरलं, पेमेंट शेड्यूल आपलं सगळं नीटनेटकं असेल तर त्याच्यामध्ये ते नक्की कमी करतील असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आणि जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला तुम्ही नक्की फोन करा आणि आपण मग तो फ्लॅट बघू. आवडला तर पुढच्या चर्चा होतील, अदरवाईज नाही आवडलं तर काही विषयच नाही. आणि फोन करणंही मला तसं गरजेचं नाही. मी पण माझं काम करायचं जे आहे ते करून पुढं ठेवतो आहे. बाकी पुढचा विषय हा तुमच्या हातामध्ये आहे. माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात ते नक्की सांगा. मला काम अजून जास्तीत जास्त काम करण्यासाठी मला थोडंसं सबस्क्राईब करा किंवा जास्तीत जास्त फ्लॅट बघा, जेणेकरून माझी ऊर्जा ही कायम राहील. तोताच थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.